या बैठकीमध्ये मुख्यतः संघटनात्मक बांधणी आणि त्याचबरोबर येणाऱ्या ज्या काही विधानसभेच्या निवडणुका आहे त्याची तयारी कुठल्या पद्धतीने या ठिकाणी करायची आणि त्यासाठी प्रत्येक विधानसभा वाईज 288 विधानसभेंवरती प्रत्येक याच्यावरती आता काही टप्प्यामध्ये 2 टप्पे त्यामध्ये केलेले आहेत. मला असं वाटतं का 126 जागेंवरती या ठिकाणी विधानसभेच्या आपण पक्ष म्हणजे पक्षाकडून निरीक्षक आणि प्रभारी अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर ज्या काही योजना शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल, युवकांच्या संदर्भामध्ये असेल, अशा अनेक योजना ज्या काही योजना आहे त्याची माहिती लोकांपर्यंत घेऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत त्या या योजना पोहोचून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील यावरती त्या ठिकाणी चर्चा झाली. मुख्यतः येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाने जी कामं केली ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि संघटनात्मक बांधणी करण्याचं या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं. लिमिटेड जागा लक्षात ठेवून त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करण्याचं काही प्लॅनिंग आहे का? मला असं वाटतं का या अगोदर ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले होते, अनेक ठिकाणी काही कमी मतांनी त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पराभव झाला असेल, अशा सर्वच जागा त्या ठिकाणी केंद्रित केलेल्या आहेत आणि त्यावरती सगळ्यांनाच पक्ष संघटना त्यानंतर शासनाने केलेले कामं त्याच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सध्याच्या स्थितीमध्ये या ठिकाणी त्यांनी जो स्ट्राईक रेट चांगला राहिलेला त्यामुळे इतक्या जागांवरती कॉन्सन्ट्रेट केलंय का आता मुख्यमंत्री का विधानसभेला देखील चांगला स्ट्राईक रेट राहावा आणि म्हणून ज्या चांगल्या जागा आहेत ज्या निवडून येण्यासारख्या जागा आहेत, ज्या आपल्या हक्काच्या जागा आहेत, अशा जागेवरती लक्ष केंद्रित करून या विधानसभेला देखील चांगला स्ट्राईक रेट राहील या दृष्टीने उपाययोजना करण्यात. स्थानिक पातळीवरचे वाद जे आहेत ते या एकूणच विधानसभेमध्ये येऊ नये यासाठी मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग आहे. मला असं वाटतं का या संदर्भामध्ये जी काही चूक लोकसभेला या ठिकाणी झाली होती ती पुन्हा होऊ नये या दृष्टीने या अगोदरच म्हणजे आता 3 महिने 90 दिवस साधारण राहिलेले आहेत आणि त्या दृष्टीने आतापासूनच महायुतीने प्रत्येकाच्या ठिकाणी म्हणजे जिल्हा पातळीवर समन्वय समिती असेल, विधानसभे वाईज असेल, एक स्टेट लेवलवरती एक समन्वय समिती त्या ठिकाणी महायुतीची राहणार आहे आणि ज्या काही इलेक्टिव्ह मेरिटच्या जागा आहे ते जो तो पक्ष त्या ठिकाणी दावा करणार. महायुतीमध्ये बेबनाव होणार नाही अशी वक्तव्य सुद्धा करणं टाळावं असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले. 100% का या अगोदर ज्या काही चुका या ठिकाणी घडल्या त्या घडू नयेत आणि त्याचं नियोजन पूर्वतयारी चांगली असावी या दृष्टीने त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं. पहिला जो प्रेफरन्स आहे तो सिटिंग MLAs असणार आहे असं सुद्धा म्हटलंय. मला असं वाटतं का 90% तर सिटिंग जे विद्यमान आमदार ज्या पक्षाचे आहेत तर त्या पक्षांनाच त्या ठिकाणी दिली जाईल उमेदवारी आणि त्यानंतर इतर ठिकाणी इतर सर्वेक्षण करून जर त्यामध्ये काही बदल करायचे असतील तर निश्चित मला असं वाटतं का महायुतीच्या सर्वच जे प्रत्येक पक्षाचे जे नेते पक्षीय राज्यस्तरीय नेते त्या ठिकाणी तो निर्णय घेतील. नक्कीच. पण अशामध्ये मग जागा वाटपामध्ये बेबनाव होणार नाही का? कारण असं वाटतं का त्याच्यासाठीच आत्तापासूनच सगळेच पक्ष तिथं शिवसेना असेल, भाजप असेल आणि राष्ट्रवादी असेल ते या अगोदरपासूनच याची पूर्वतयारी त्या ठिकाणी करत आहे.